मित्रांनो नमस्कार, मी सिद्धेश थोरात आणि जावाच्या या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं मोस्ट वेलकम. सो हां, कालचं लेक्चर आय होप तुम्हाला आवडलं असेल. त्याच्यामधलं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज थोडंफार म्हणजे ओओपीच्या ज्या कॉन्सेप्ट घेतल्या आपण त्या थोड्याफार बाउंड झाल्या असतील, बट इट्स ओके, ते कॉमन आहे. सो आज आपण ॲक्च्युअल कोड करण्यापेक्षा त्याची एक अलीकडची स्टेप म्हणजेच काय, आज आपण एक स्टोरी समजून घेणार आहोत. कारण मित्रांनो, प्रत्येक पॉवरफुल लँग्वेजच्या मागे एक प्रॉब्लेम असतो, एक स्ट्रगल असतं आणि त्यानंतर येतं ते इव्हॉल्युशन. आणि जावा ही फक्त लँग्वेज नाहीये, जावा हा टर्निंग पॉइंट आहे एका डेव्हलपर वर्ल्ड मधला. सो आज आपण शिकणार आहोत 4 गोष्टी. त्या म्हणजे काय, तर प्रोग्रामिंग लँग्वेजची हिस्ट्री, सेकंड म्हणजेच जावाचं इव्हॉल्युशन, तिसरी गोष्ट म्हणजेच वोरा म्हणजेच काय, राईट वन्स रन एनिवेअर, ज्याला आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणतो, जावाची स्पेशालिटी. आणि चौथा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, आणि तो म्हणजे जेव्हीएम आर्किटेक्चर. मित्रांनो, हा इंटरव्ह्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सुरू करण्याआधी एक क्वेश्चन, की आपण जावा तर शिकतोय, परंतु जावा बनलाच का? मित्रांनो, सिंटॅक्स कुठंही शिकता येतो, परंतु जेव्हा तुम्हाला ते का बनलं हे समजतं, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्हर बनता मित्रांनो. आणि आपल्याला फक्त कोड लिहिणारा कोडर नाही, तर आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्हर बनायचं आहे. सो चला मग आपण सी पासून तर जावा पर्यंतचा कम्प्लीट जर्नी समजून घेऊया त्यांची. तुमच्या माइंडमध्ये एक डाऊट आला असेल की दादा, हिस्ट्री शिकून काय उपयोग? कारण हा व्हॅलिड क्वेश्चन तर आहे. मित्रांनो, इंडस्ट्रीमध्ये कोणी हिस्ट्री तर विचारत नाही की जावा 1995 ला आला की 96 ला आला, परंतु ते विचारतात की व्हाय जावा. कारण मित्रांनो, आतापर्यंत माझ्या फ्रेंड्सने वगैरे क्वेश्चन म्हणजे इंटरव्ह्यूज दिलेत, त्यांना विचारला गेलेला क्वेश्चन की व्हाय जावा, आणि सेकंड म्हणजेच काय, की जावा हा कुठल्या प्रॉब्लेमसाठी बनलाय. मित्रांनो, विचार करा, कुठलीही गोष्ट येण्याच्या आधी काहीतरी प्रॉब्लेम येत असतो आणि त्यानंतर त्याचं सोल्युशन असतं. मित्रांनो, जावा सोबत एक्झॅक्टली हेच झालं. काहीतरी प्रॉब्लेम फेस झाला आणि त्यानंतर जावाला सुरुवात झाली. सो आता आपण एक स्टोरी समजून घेऊया, ठीक आहे? एक हिस्ट्री मोडकडे येऊयात. सो तुम्ही इमॅजिन करा मित्रांनो, की एक 1969 1970चा काळ, ठीक आहे? 1969 1970चा काळ. मित्रांनो, त्यावेळेस कम्प्युटर तर होते, परंतु प्रोग्रामिंग खूप डिफिकल्ट जायची. कारण का रे? कारण त्या काळात प्रोग्रामिंग असेंब्ली लँग्वेज मध्ये लिहिली जायची. असेंब्ली लँग्वेज जी आपण लास्ट लेक्चरला बघितली, असेंब्ली लँग्वेज आणि मशीन लँग्वेज, मशीन कोड ज्याला म्हणतो आपण. सो या दोघांमध्ये ती लँग्वेज लिहिली जायची. मित्रांनो, विचार करा, डेव्हलपर लिटरली 0 आणि 1 मध्ये कोड लिहित असतील, म्हणजेच ह्युमनसाठी ते वन ऑफ द एक नाईटमेअर असेल. आणि याच गोष्टीचा प्रॉब्लेम सोल्युशन घेऊन आला एक जीनियस बंदा, आपण त्याला म्हणू शकतो, सर डेनिस रिची. मित्रांनो, डेनिस रिची यांनी सी लँग्वेजचा शोध लावला. ऍक्च्युली झालं असं की युएसच्या एटी अँटी अँड बेल लॅबमध्ये, युएसच्या एटी अँटी बेल लॅबमध्ये सर डेनिस रिची यांनी सी लँग्वेजचा शोध लावला. मित्रांनो, सी लँग्वेजचा शोध लागल्यापासून कोड हा ह्युमन रिडेबल झाला, एक्झिक्युशन त्याचं फास्टर झालं, सिस्टीम प्रोग्रामिंग पॉसिबल व्हायला लागली. कारण सीच्या अगोदर, म्हणजेच आपण जसं लास्ट लेक्चरला बघितलं की सीच्या अगोदर कोड कसा होता रे, 0101च्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच कोड हा मशीन लँग्वेज मध्ये लिहिला जायचा मित्रांनो. परंतु सी लँग्वेज आल्यानंतर आपला कोड हा हाय लेवल लँग्वेज मध्ये लिहायला सुरुवात झाली. म्हणजेच काय, आपल्या इंग्लिश लँग्वेज मध्ये, जसं की प्रिंट एफ, सी लँग्वेजचा सिंटॅक्स की प्रिंट एफ हॅलो. सो आधी जो कोड बायनरी मध्ये लिहिला जायचा, तो आता आपण हाय लेवल लँग्वेज मध्ये लिहायला लागलो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे सी लँग्वेज ऍक्च्युली बनवली का गेली? मित्रांनो, कारण त्याचं मेन रिझन होतं युनिक्स. मित्रांनो, 1978 1979 मध्ये युनिक्स ही लँग्वेज लिहिली गेली, परंतु युनिक्स लिहिली गेली होती
ती म्हणजे असेंब्ली लँग्वेजमध्ये. असेंब्ली लँग्वेज आपण लास्ट लेक्चरला बघितलं आणि मित्रांनो ती समजायला खूप अवघड जायची आणि यामुळेच सी लँग्वेजचा शोध लागला. मित्रांनो सी लँग्वेजचा शोध हा 1972 मध्ये लागला. युनिक्स ही प्रोग्रामिंग लँग्वेज, युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम लिहिली गेली 1969 मध्ये, परंतु ही लिहिली गेली होती असेंब्ली लँग्वेजमध्ये, जी डेव्हलपर्सला किंवा स्टुडंट्सला समजायला अवघड व्हायची आणि म्हणून युनिक्सला 1973 मध्ये सी लँग्वेजमध्ये लिहिलं गेलं मित्रांनो. आता प्रोग्रामिंग तर ह्युमन फ्रेंडली बनवलं आणि मित्रांनो आज जावा, पायथन, सी प्लस प्लस या सगळ्यांचा फाउंडेशन इनडायरेक्टली सी वरती आहे. कारण का रे, तुम्हाला माहिती का रे, जावाच्या जेव्हीएम आर्किटेक्चरमध्ये इंटरनली नेटिव्ह गोष्टींना कॉल जातो. नेटिव्ह गोष्टी म्हणजे काय, ज्या सी लँग्वेज वरून बनलेल्या आहेत. मित्रांनो पायथन जरी म्हटलं आपण तर ते पायथन नसून ऍक्च्युअल सी पायथन आहे. म्हणजेच पायथन मध्ये सुद्धा इंटरनली नेटिव्ह लँग्वेजला म्हणजेच सी लँग्वेजला कॉल केला गेला आणि यामुळेच सी लँग्वेज पॉवरफुल तर होता, परंतु सी लँग्वेजचा कोड हा रिस्की होता. आता तुम्ही म्हणाल हा रिस्की का दादा, तर एकदा समजून घेऊयात. मित्रांनो सी लँग्वेजमुळे डायरेक्ट मेमरी ऍक्सेस तर करता यायला लागली, फास्टर एक्झिक्युशन व्हायला लागले, परंतु काही प्रॉब्लेम्स आले आणि प्रॉब्लेम्स म्हणजेच मॅन्युअल मेमरी मॅनेजमेंट. त्यासोबतच सेकंड प्रॉब्लेम म्हणजे त्याचा होता सिक्युरिटी इश्यू. आणि यानंतर तिसरा प्रॉब्लेम होता की सी लँग्वेजचा कोड हा खूप कॉम्प्लेक्स व्हायचा मित्रांनो, आणि म्हणून सी लँग्वेज पॉवरफुल तर होती परंतु सेफ नव्हती. हळूहळू डेव्हलपर्स विचार करू लागले की आता ह्याला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे, कारण आपण सीचे ड्रॉबॅक्स बघितले. सीचे ड्रॉबॅक्स होते मॅन्युअल मेमरी मॅनेजमेंट, त्यानंतर सिक्युरिटी इश्यू आणि सीचा कोड हा कॉम्प्लेक्स व्हायला लागला होता हळूहळू. सो आता पिक्चर मध्ये आला सी प्लस प्लस. सी प्लस प्लस म्हणजेच काय रे, कॉम्बिनेशन ऑफ सी लँग्वेज प्लस ओओपी, म्हणजेच अशी लँग्वेज जिच्यामध्ये सी लँग्वेज प्लस ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांनी ऍड केली. आणि मित्रांनो ही लँग्वेज सुद्धा AT&T बेल लॅब मध्ये डेव्हलप झाली. सो या सी लँग्वेजचे फाउंडर होते जार्नी स्ट्राउस्ट्रॉप. सो सी लँग्वेजचे फाउंडर होते जार्नी स्ट्राउस्ट्रॉप. जार्नी स्ट्राउस्ट्रॉप यांनी 1979 मध्ये सी लँग्वेजचा शोध लावला. आता यामुळे काय झालं रे मित्रांनो, यामुळे पिक्चर मध्ये आले क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, त्यासोबतच आले एक बेटर स्ट्रक्चर मिळाला त्याला. आता सी प्लस प्लस लँग्वेज तर आली, ज्यामुळे सीचे काही ड्रॉबॅक्स आपण ओव्हरकम केले. म्हणजेच सीचा कोड आधी जसं बघितलं आपण की मॅन्युअल मेमरी मॅनेजमेंट होती, त्यानंतर सिक्युरिटी इश्यू येत होते, कोड हा कॉम्प्लेक्स व्हायला लागला होता, आणि त्यानंतर मग सी प्लस प्लस लँग्वेजचा शोध लागला, ज्यामध्ये क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स तर आले, म्हणजेच कोड हा सोपा झाला, एक त्याचा प्रॉपर स्ट्रक्चर मिळालं. परंतु अजूनही ड्रॉबॅक्स होते मित्रांनो, कारण तुम्हाला माहितीच असेल सी प्लस प्लस मध्ये पॉइंटरचा मोठ्या प्रमाणात यूज केला जातोय, आणि म्हणून सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये पॉइंटर हा डेंजर पार्ट होता. त्यासोबतच मेमरी लीक्सची पॉसिबिलिटी होती. आणि मग त्यासोबतच सी प्लस प्लस लँग्वेज ही प्लॅटफॉर्म डिपेंडेंट होती. आता यावरून आपल्याला हे समजतं की
हे आहेत C++ लँग्वेजचे ड्रॉबॅक्स. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की C++ लँग्वेज ही बेटर तर होती, परंतु ती परफेक्ट नव्हती. आणि आता आला एक रिअल टर्निंग पॉइंट मित्रांनो, सन मायक्रो सिस्टीमचा. त्यात एक डेव्हलपर होता जेम्स गोस्लिंग आणि त्यासोबत एक टीम होती. सो त्यांनी एक विचार केला की आपण एक अशी लँग्वेज बनवूया जी सिंपल असेल, त्यासोबतच अशी लँग्वेज जी सिक्युअर असेल आणि जी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असेल. मित्रांनो, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हा जावाचा एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि त्यामुळेच जावाला सुरुवात झाली. सो जावाला सुरुवात होण्यापूर्वी जावाचं नाव इनिशियली ओक होतं, OAK. आता हे ओक नाव कशावरून पडलं बरं? ऍक्च्युली ओक हे एका झाडाचं नाव आहे. माझी ड्रॉइंग इतकी चांगली नाहीये. 10th पर्यंत मी ते इलेमेंटरी इंटरमिजिएट काहीतरी एक्झाम असते, त्यामध्ये काठावर पास होणारा पोरगा मी. ठीक आहे, त्यामुळे ड्रॉइंगचं समजून घ्या थोडंफार. परंतु जावाचं इनिशियल नाव हे ओक ठेवलं गेलं होतं. आता ओक का ठेवलं गेलं, त्याची हिस्ट्री काय, त्यानंतर जावाचं नाव त्याला कसं त्याचं नामकरण करण्यात आलं, नंतर रिनेम करण्यात आलं, हे सगळं आपण बघूयात. तर मित्रांनो, झालं असं होतं की त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक ओक नावाचं ट्री होतं. आता तुम्ही म्हणाल की दादा तू काय बघायला गेला होता का त्या ठिकाणी? मित्रांनो, बघायला तर नव्हतं गेलो, परंतु मी तुम्हाला गोष्टी कुठून सांगतोय तर तुम्हाला क्लिअर सांगतो. मी सध्याला हेड फर्स्ट नावाची एक जावाची बुक आहे ती रीड करतोय. त्याचप्रमाणे ई बालगुरुस्वामी त्यातून कंटेंट घेतोय आणि त्यासोबतच जावाचं डॉक्युमेंटेशन. मित्रांनो, जावाचं डॉक्युमेंटेशन म्हणजेच ऍक्च्युअल जावा जिथं लिहून ठेवलंय, ज्यांनी जावा बनवलं ऍक्च्युअल ते रीड करून आणि त्यातून तुम्हाला गोष्टी सांगतोय. तर मित्रांनो, जावाचं इनिशियली नाव होतं ओक. याचं रिझन तर तुम्हाला समजलं असेल, परंतु आता समजून घेऊयात की या नावाला नंतर जावामध्ये का कन्व्हर्ट करण्यात आलं. मित्रांनो, इश्यू असा झाला की ओक हे नाव ऑलरेडी रजिस्टर होतं कुठेतरी. म्हणजेच काय रे, ट्रेडमार्कचा इश्यू आला, हे नाव कुठेतरी ऑलरेडी रजिस्टर होतं आणि त्यामुळे त्या टीमला, सन मायक्रो सिस्टीमला त्याचं नाव रिनेम करायची वेळ आली आणि त्यांनी ओक वरून त्याचं नाव ठेवलं जावा. आता मित्रांनो, जावा हे जे नाव आहे हे कॉफीवरून इन्स्पायर्ड आहे. तुम्ही म्हणाल कॉफी? हा, तुम्ही इव्हन बघा ना, जावाचा जो सिम्बॉल, जावाचा जो लोगो आहे त्यामध्ये एक कप आहे, तिथून अशी वाफ निघते काहीतरी. एक्झॅक्टली, आणि म्हणूनच जावाचं हे नाव कॉफीवरून इन्स्पायर्ड होतं. डेव्हलपरची लाईफ इझी करायचं हाच जावाचा ऍक्च्युअल मोटो होता. तर मित्रांनो, आता आपण एक पूर्ण टाइमलाईन स्टोरी बघून घेऊया की 1991 पासून तर हळूहळू हळूहळू गोष्टी पुढे कशा होत गेल्या ते. सो झालं असं मित्रांनो, 1991 कडे आपण एकदा बघूया. ठीक आहे, 1991 मध्ये जावाचा प्रोजेक्ट सुरू झाला. मित्रांनो, जावा कधी आलं हे आपण नंतर डिस्कस करूया, थोडं पेशन्स ठेवा. ठीक आहे, सो 1991 मध्ये जावाचा प्रोजेक्ट सुरू झाला. जावाचा प्रोजेक्ट ग्रीन प्रोजेक्ट या नावाने त्यांनी जावाचा प्रोजेक्ट सुरू केला. आता हळूहळू त्याच्यावरती काम होऊ लागलं. त्यानंतर 1 वर्ष गेलं आणि आला 1992. मित्रांनो, 1992 मध्ये जावाच्या प्रोजेक्टने वेगवेगळे डिव्हाइस कंट्रोल करण्यात आले, जसं की टीव्ही असेल किंवा आपले रेग्युलर यूजचे, जसं की VCR असेल, त्याच्यानंतर टोस्टर असेल, या प्रकारचे डिव्हाइसेस कंट्रोल केले गेले. मित्रांनो, जावाचा हळूहळू वापर वाढू लागला आणि मित्रांनो 1993 मध्ये इंटरनेट बूम झाला. तुम्ही म्हणणार इंटरनेट बूम झाला? हा, हो. आणि इंटरनेट बूम झाल्यापासून वेब हळूहळू ग्रो होऊ लागला. मित्रांनो, विचार करा, जावाच्या टीमला वाटलं की आता इंटरनेट बूम होतोय, वेब हळूहळू ग्रो होतोय, आपण या वेब वरती काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि लगेचच जावाने 1994 मध्ये त्यांचा हॉट जावा नावाचा ब्राउझर आणला. मित्रांनो, कारण जावाच्या टीमला एक आयडिया आली होती की वेबसाठी लँग्वेज बनवणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स, कारण जर वेब ग्रो होतोय, कारण एखाद्या टेक्नॉलॉजीला जर कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल आपल्याला, तर त्या गोष्टीला अडॅप्ट करणं हे खूप गरजेचं असतं. इव्हन आजकालच्या IT इंडस्ट्रीजमध्ये बघा ना, आपल्याला टेक्नॉलॉजीज हळूहळू अडॅप्ट कराव्या लागतात, नवीन गोष्टी अपस्किल कराव्या लागतात. आणि 1994 नंतर आला 1995. मित्रांनो, यामध्ये
ओक रिनेम झाला जावाने आणि जावा हा वर्ल्ड मध्ये लॉन्च झाला. अगदी राईट टाइम वरती राईट टेक्नॉलॉजी यूज केली गेली आणि जावाला मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळालं. ऍक्च्युली आमचे सर म्हणायचे की हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. मित्रांनो, सेम अगदी राईट टाइम वरती राईट टेक्नॉलॉजी आणल्यामुळे ती टेक्नॉलॉजी इतकी बूम झाली. आज 2026 सुरू आहे मित्रांनो. सो लॉन्च नंतर जावा अगदी रॉकेट सारखा बूम तर झाला आणि त्यानंतर जावा थांबलाच नाही मित्रांनो, कारण जावाने 1996 मध्ये त्याचं पहिलं व्हर्जन लॉन्च केलं. आपण रिलीज म्हणू शकतो त्याला, ज्याला आपण JDK 1.0 असं म्हणतो. जावाने पहिलं व्हर्जन रिलीज केलं. हळूहळू जावा ग्रो करू लागला मित्रांनो. नंतर 1998 मध्ये जावा 2 रिलीज झाला. जावा 2 हा 2 गोष्टींमध्ये आला. एक म्हणजे J2 SE आणि दुसरा म्हणजे J2 EE. तुम्ही म्हणणार की जावा 2 रिलीज झाला, पण हे J2 SE आणि J2 EE काय दादा? J2 SE म्हणजेच बेसिक व्हर्जन, जावाचं स्टँडर्ड व्हर्जन आपण त्याला म्हणू शकतो. जावाचं स्टँडर्ड व्हर्जन. मित्रांनो, आपण जे शिकणार आहोत ते जावाचं स्टँडर्ड व्हर्जन शिकणार आहोत, ज्यामध्ये फॉर लूप्स असतील, इफ एल्स स्टेटमेंट, ज्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट म्हणतो, डेटा टाइप्स असतील, यांसारख्या गोष्टी आपण स्टँडर्ड व्हर्जन मध्ये शिकू. आणि सेकंड लॉन्च केलं ते म्हणजे एंटरप्राइज एडिशन. एंटरप्राइज एडिशन म्हणजे काय रे? जावाचं ऍडव्हान्स व्हर्जन, ज्याच्यामध्ये आपण बॅकएंड वरती काम करतो. म्हणजेच काय रे? APIs ला बिल्ड करतो आपण एंटरप्राइज एडिशन मध्ये. सो आपण जावाचं आधी स्टँडर्ड व्हर्जन शिकणार आहोत. जर रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आपण एंटरप्राइज कडे सुद्धा वळूयात. सो यामुळे जावा ही फक्त लँग्वेज नाही राहिली मित्रांनो, ती बनली एंटरप्राइज सिस्टीमचा एक किंग बनली मित्रांनो. कारण बँकिंग, टेलिकॉम, बॅकएंड सिस्टीम सगळीकडे जावा अगदी मोठ्या प्रमाणात वापरायला लागले. कारण आधी पण बोललो मी कालच्याच लेक्चरला, म्हणजेच आधीच्या लेक्चरला, की जावा ही स्टेबल आहे, जावा ही सेक्युअर आहे आणि जावा ही स्केलेबल आहे. आणि याचमुळे मित्रांनो जावा एंटरप्राइज सिस्टीमची किंग बनली. आता थोडासा एक मेजर टर्निंग पॉइंट आला मध्ये, आणि तो म्हणजे ओरॅकल कॉर्पोरेशनचा. मित्रांनो, सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू होत्या, ठीक आहे, परंतु ओरॅकल कॉर्पोरेशन मध्ये पिक्चर मध्ये आली आणि ओरॅकलने 2010 मध्ये डायरेक्ट सन मायक्रो सिस्टीम, म्हणजेच जावाची आधीची कंपनी, त्या कंपनीला डायरेक्टली अक्वायर केलं. आता तुम्ही म्हणाल की दादा अक्वायर केलं म्हणजे काय? मित्रांनो, अक्वायर म्हणजे एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला बाय करणं. आणि आता हळूहळू जावाचा कंट्रोल हा सन मायक्रो सिस्टीम कडून ओरॅकलकडे जाऊ लागला. आता ओरॅकल आल्यावर तर जावामध्ये अजून इव्हॉल्वमेंट झाली. म्हणजेच काय रे? 2011 मध्ये जावाचा 7 म्हणजेच जावा 7 रिलीज करण्यात आलं. त्यानंतर 2014 मध्ये जावाचं 8 व्हर्जन रिलीज करण्यात आलं. मित्रांनो, या व्हर्जनला स्टार करून ठेवा. हे व्हर्जन वन ऑफ द मोस्ट स्टेबल व्हर्जन आहे. आजही लोक जावाचं 8 व्हर्जन यूज करतात, कारण ते व्हर्जन स्टेबल मानलं जातं. त्यानंतर 2017 मध्ये जावाचं 9 हे व्हर्जन रिलीज करण्यात आलं. आणि आता हळूहळू जावामध्ये अपडेट येत गेले. जावाचं 17 व्हर्जन, जावाचं 21 व्हर्जन. मित्रांनो, तुम्हाला आठवतं मी लास्टच्या लेक्चरला बोललो होतो की पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन ही गोष्ट काढून त्यांनी फक्त व्हॉइड मेन लिहित आहेत. मित्रांनो, तो जो व्हॉइड मेन आहे ना, तो जावाच्या 21 म्हणजे 21st व्हर्जन मध्ये चालतो. व्हॉइड मेन याआधी आपल्याला पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन अशी अगदी मोठी लाईन लिहावी लागायची मित्रांनो. परंतु जावाला पण वाटलं की आता आपण डेव्हलपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गोष्टी हळूहळू इझी करायला पाहिजे, आणि म्हणून जावाने त्याचं 21 व्हर्जन मध्ये पब्लिक आणि स्टॅटिक या दोघं गोष्टी रिमूव्ह करून टाकल्या. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं की जावा 8 जो होता हा वन ऑफ द मोस्ट स्टेबल किंवा गेम चेंजर होता. त्याचं रिझन आहे का मित्रांनो? कारण जावा 8 व्हर्जन मध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन्स पिक्चर मध्ये आले. लॅम्बडा एक्सप्रेशन सोबतच स्ट्रीम्स आले. आता हे काय बोलतोय मी हे आपण पुढे बघणारच आहोत.
आता फक्त गोष्टी अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करा तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर जावाच्या 8 व्हर्जनमध्ये फंक्शनल प्रोग्रामिंगचा सपोर्ट आला. आता तुम्हाला वाटेल की म्हणजे 2026 मध्ये जावा आज पण जिवंत आहे. मित्रांनो, जावा फक्त जिवंत नाहीये, जावा हा डॉमिनेट करतोय मित्रांनो. कारण जावा इतका का फेमस झाला, जावाने योग्य वेळी योग्य डिसिजन घेतले. जसं की इंटरनेट ग्रो होत होता, जावा पोर्टेबल होऊन राहिला होता, जावा सिक्युअर होता आणि जावा त्या वेब एरामध्ये एक परफेक्ट फिट बसला आणि त्यामुळे आजही मार्केटमध्ये जावा डॉमिनेट करतोय. सो आता येतो आपल्या याचा थर्ड पार्ट, तो म्हणजेच वोरा. म्हणजेच काय, राईट वन्स आणि रीड एनिवेअर. मित्रांनो, जावाची बिगेस्ट स्ट्रेंथ काय, जावाची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे ती म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आता तुम्ही बोलाल की दादा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय. मित्रांनो, जावाचा कोड हा एकदा लिहिला की तो नंतर कुठल्याही मशीनवरती चालतो. कारण पिक्चरमध्ये येतो मित्रांनो जेव्हीएम, जावाच्या बाईट कोडला जेव्हीएम रन करतो. एकदा आपण ह्या गोष्टीला एकदम इन डेप्थ समजून घेऊयात, तुमचा फ्लो क्लिअर होऊन जाईल. सपोज मी एक फाईल लिहिली, ठीक आहे, जावाचा कोड लिहिला, प्रोग्राम डॉट जावा, हा मी जावाचा कोड लिहिला. ह्या कोडला मी कंपाईल केलं, ठीक आहे. कंपायलर पिक्चरमध्ये आला आणि या कंपायलरने मला दिला त्याचा बाईट कोड. आता ह्या बाईट कोडचं एक्सटेन्शन आहे डॉट क्लास फाईल. म्हणजेच आधी आपला प्रोग्राम होता, त्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन होतं डॉट जावा. त्यानंतर कंपायलर पिक्चरमध्ये आला, कंपायलरने त्याला बाईट कोडमध्ये कन्वर्ट केलं, त्याचं एक्सटेन्शन होतं डॉट क्लास. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की कंपायलर काय करतो एक्झॅक्टली. मित्रांनो, कंपायलरच्या मेजर 2 गोष्टी आहेत. कंपायलर हा सिंटॅक्स चेक करतो, ठीक आहे, आणि त्याच सोबतच कंपायलर हा हाय लेवल लँग्वेजला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो. हे कंपायलरचे 2 मेजर त्याचे फायदे म्हणू शकतो आपण, की कंपायलरचं ऍक्च्युअल काम काय असतं. मित्रांनो, ह्या बाईट कोडला नंतर, आणि हे कधी होतं रे, जावाचा कोड कंपाईल कधी होतो, ज्यावेळेस आपण कमांड टाकतो जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा, ही कमांड टाकल्यानंतर आपला बाईट कोड बनतो. पण मित्रांनो, बाईट कोड बनल्यानंतर एक गोष्ट होते, आणि ती म्हणजे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल थोडंफार नॉलेज असेल असं मी समजून घेतो, परंतु तरी समजून घेऊया. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपलं मॉनिटर चालू करतो त्यावेळेस होतं काय रे एक्झॅक्टली, आपली ऑपरेटिंग सिस्टीम ही रॅम वरती नसून ती असते HDD वरती. SSD असेल किंवा HDD असेल, यावरती आपली ऑपरेटिंग सिस्टीम असते. तर ज्या वेळेस आपण पॉवर सप्लाय बटन दाबतो त्यावेळेस लोडर पिक्चरमध्ये येतो, आणि लोडर काय करतो रे, त्या OSला उचलून रॅम वरती आणतो. आता ही रॅम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू बघूया. जे जे सांगतोय ते अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा. सो ज्यावेळेस आपण पॉवर सप्लायचं बटन दाबलं, आपली ऑपरेटिंग सिस्टीम होती परमनंट स्टोरेजवरती. परमनंट ठिकाणी म्हणजेच काय रे, आपली OS होती HDD वरती किंवा SSD वरती. आपण ज्यावेळेस पॉवर सप्लायचं बटन दाबतो, लॅपटॉपचं बटन पुश करतो, त्यावेळेस लोडर पिक्चरमध्ये येतो, आणि लोडर OSला काय करतो रे, रॅम वरती आणतो. मित्रांनो, ही रॅम आहे, आणि तुम्हाला माहिती आहे रॅम वरती प्रोसेस रन होतात. प्रोसेसचा लाईफ सायकल असते, म्हणजेच प्रोसेस नंतर डेथ होते, प्रोसेस जन्माला येते, त्यामुळे ह्या गोष्टी चालू असतात अशा. तर ज्या वेळेस आपण जावाचा कोड कंपाईल केला आणि त्यानंतर त्याला बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट केलं, त्यावेळेस जेव्हीएम आपला पिक्चरमध्ये आला. तुम्ही म्हणणार की एक्झॅक्टली कसं घडलं. मित्रांनो, एक्झॅक्टली झालं असं, सपोज आपण जावाचा प्रोग्राम लिहिलाय, जावाच्या प्रोग्राममध्ये आपण टर्मिनलवरती कमांड टाकली जावा सी प्रोग्राम नेम डॉट जावा, त्यावेळेस जावाचा कोड कंपाईल झाला आणि बाईट कोडमध्ये कन्वर्ट तर केलं, पण पॅरलली अजून एक गोष्ट घडली, आणि ती म्हणजे जेव्हीएम ऍज अ प्रोसेस रॅम वरती आला. मित्रांनो, कुठेतरी जेव्हीएम कुठेतरी आपण आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड केलेला असेल, तर जेव्हीएम रॅम वरती आला, आणि ज्या वेळेस आपण बाईट कोडला अशी कमांड टाकतो जावा आणि त्या क्लासचं नाव, सपोज आपल्या क्लासचं नाव असेल XYZ, ज्यावेळेस आपण ही कमांड टाकतो त्यावेळेस हा बाईट कोड जो आहे, हा बाईट कोड ऍज अ इनपुट म्हणून जेव्हीएमला जातो, आणि जेव्हीएम त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करून आपल्याला आउटपुट देतो. आय होप तुम्हाला ऍक्च्युअल फ्लो समजला असेल.
एकदा आपण परत एकदा क्लिअर समजून घेऊया, ठीक आहे? म्हणजे गोष्टी क्लिअर होऊन जातील. सो हे बघा, प्रोग्राम डॉट जावा आपण एक फाईल लिहिली. जावाच्या कोडला कंपायलरने कंपाईल केलं आणि त्यानंतर तो बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट झाला. आता बाईट कोड काय करतोय, म्हणजे कंपायलर काय करतो, सिंटॅक्स चेक करतो पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजेच तो बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट करतो. हे जावाच्या कंपायलरचं काम आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेस आपण अशी कमांड टाकतो त्याच वेळेस पॅरलली जेव्हीएम आपला रॅम वरती येतो, आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण जावा आणि क्लासचं नाव लिहितो त्यावेळेस आपण म्हणू शकतो की जेव्हीएम हा इंटरप्रिटर पिक्चरमध्ये येतो त्यावेळेस. सो ज्यावेळेस आपण ही कमांड टाकतो त्यावेळेस ती बाईट कोडची फाईल ऍज अ इनपुट म्हणून जेव्हीएम ला जाते आणि त्यानंतर आउटपुट येतं. मित्रांनो, यामध्ये अजून डीप जर बघायला गेलं तर अजून डेप्थ आहे. जसं की ओएस ऑपरेटिंग सिस्टीमकडे स्वतःचा लोडर असतो, जेव्हीएम कडे क्लास लोडर असतो. जेव्हीएम कडे क्लास लोडर असल्यामुळे तो ओएस सारखा बिहेव करतो आणि म्हणूनच कधी कधी विचारलं जातं की जेव्हीएम ला मिनी ओएस का म्हणतात. तसं रिझन असं आहे की जेव्हीएम कडे स्वतःचा एक लोडर आहे ज्याला म्हणतो आपण क्लास लोडर. सो मित्रांनो, अजून एक गोष्ट आणि ती म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्सची. आता तुम्ही विचारणार की दादा तू हे बोलला की जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे, ती कशी ते आम्हाला सांग. एकदा बघूयात आपण. मित्रांनो, एकदा परत बघूयात. आपण आपला लिहिला जावाचा कोड, ठीक आहे. जावाच्या कंपायलरने गोष्टी कंपाईल केल्यात, ठीक आहे. आणि कंपायलरने कंपाईल केल्यानंतर आपल्याला बाईट कोड मिळाला. मित्रांनो, हा जो बाईट कोड आहे हाच बाईट कोड प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय माहितीये का रे? हा जो बाईट कोड आहे ना, हा कुठल्याही ओएस वरती चालू शकतो. म्हणजेच काय, भले ती ओएस असेल मॅक असेल, ती असेल विंडोजची ओएस, ती असेल लिनक्सची ओएस, म्हणजेच आपला बाईट कोड हा कुठल्याही ओएस वरती चालू शकतो. आणि म्हणूनच जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणतात. परंतु मित्रांनो, आपण वरती बघितलं, हा जो बाईट कोड आहे हा बाईट कोड कुणाला ऍज अ इनपुट जातो रे? हा बाईट कोड जातो इनपुट ऍज अ जेव्हीएम ला. सो ज्या वेळेस आपण हा जेव्हीएम इन्स्टॉल करतो का, तर ज्या टाईपची ऑपरेटिंग सिस्टीम असेल, सपोज माझ्याकडे मॅक ओएस आहे, तर मी जेव्हीएम इन्स्टॉल करेल मॅकचा, मॅकला चालणारा. माझ्याकडे विंडोजची ओएस असेल तर मी जेव्हीएम इन्स्टॉल करेल विंडोज साठीचा. आणि त्यानंतर जेव्हीएम काय करतो रे, त्या टाईपच्या ओएस मध्ये त्या कोडला कन्व्हर्ट करून देतो. आणि म्हणूनच जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज म्हणतात. मित्रांनो, जर इंटरव्ह्यूवरने विचारलं की जावा प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेज आहे की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे, इंटरव्ह्यूवरला डायरेक्ट इंडिपेंडंट नाही सांगायचं. इंटरव्ह्यूला सांगायचं की जावाचा बाईट कोड हा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, परंतु जावाचा जेव्हीएम हा डिपेंडंट आहे. मित्रांनो, इंटरव्ह्यूवर 100% इम्प्रेस झाल्याशिवाय राहणारच नाही. अनुभवाचे बोल सांगतोय म्हणून बोलतोय, ठीक आहे. आता येऊयात लास्टच्या पार्टकडे, आणि तो म्हणजे जेव्हीएम आर्किटेक्चर. मित्रांनो, एक सांगतो, जर आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये काही सुचत नसेल, जर त्यांनी विचारलं की तुला जे आवडेल ती गोष्ट सांग काहीतरी, डोळे लावून जेव्हीएमचं आर्किटेक्चर सांगून टाकायचं. ऍटलिस्ट हायर होण्याचे चान्सेस वाढतात, म्हणजे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. सो आपण एकदा जेव्हीएमचं आर्किटेक्चर इन डेप्थ समजून घेऊयात. मित्रांनो, जेव्हीएमचं आर्किटेक्चर बेसिकली 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे, ठीक आहे. आता सांगितलं, याआधी तुम्हाला सांगितलं आहे की जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, जावाचा परफॉर्मन्स असा आहे, जावाची सिक्युरिटी अशी आहे. ती एक्झॅक्टली काय आहे मित्रांनो? कारण जेव्हीएम आर्किटेक्चर ही त्याची स्पेशालिटी आहे. आपण एकदा जेव्हीएम आर्किटेक्चर
एक्झॅक्टली कसं चालतं, काय आहे किंवा जावाला रोबस्ट का म्हटलं जातं, जावाला सिक्युअर्ड का म्हटलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण आज बघूयात. सो जावाचं जेव्हीएम आर्किटेक्चर हे बेसिकली वरती 5 गोष्टींमध्ये डिवाइड आहे आणि खाली 2 गोष्टी आणि हा मध्ये एक इंटरफेस होतो ज्याला आपण म्हणतो JNI इंटरफेस, जो काय करतो रे, यांना कनेक्ट केलेला असतो. सो आता हे जे 5 पार्ट डिवाइड केलेत, हे एक्झॅक्टली काय आहेत, यांचे नाव काय आहेत, हे आपण समजून घेऊयात. मित्रांनो, हा जावाचा जो पहिला पार्ट आहे, याला म्हणतो आपण मेथड एरिया. हा जो दुसरा पार्ट आहे, याला म्हणतो आपण हीप सेक्शन. त्यानंतर हा जो तिसरा पार्ट आहे, याला म्हणतो आपण जावाचा स्टॅक. जो चौथा पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण पीसी रजिस्टर. आणि जो लास्टचा आहे, त्याला म्हणतो आपण नेटिव्ह मेथड स्टॅक. आता येऊयात खालच्या पार्टकडे. खालच्या पार्टमध्ये 3 गोष्टींमध्ये डिवाइड आहे. एक म्हणजे इंटरप्रिटर, दुसरा म्हणजे गार्बेज कलेक्टर, आणि तिसरा म्हणजे JIT कंपायलर. आणि या ठिकाणी येतो तो म्हणजे नेटिव्ह मेथड लायब्ररी. आता तुम्ही म्हणाल की आई शपथ, एवढे नावं लक्षात कसे ठेवू आणि प्रत्येक नावाचा ऍक्च्युली उपयोग काय? मित्रांनो, आता एक एक गोष्ट आपण समजून घेऊयात. याच्या वरती असतो एक क्लास लोडर. हे कनेक्शन समजलं का तुम्हाला? JNI हा या ठिकाणी कनेक्टर असतो, हा आणि याला कनेक्टेड असतो. सगळ्यात वरती असतो क्लास लोडर सबसिस्टीम. आता मित्रांनो, ज्यावेळेस मी बोललो होतो ना वरती की आपण JVM ज्यावेळेस पिक्चरमध्ये येतो, त्यावेळेस आल्या आल्या क्लास लोडर पिक्चरमध्ये येतो ऍक्च्युली. आणि क्लास लोडर काय करतो रे, जी आपली बाईट कोडची फाईल आहे ना, बाईट कोडची डॉट क्लास फाईल आणून मेथड एरियामध्ये ठेवतो. म्हणजेच काय रे, जी आपली कंपाइल झालेली फाईल आहे ती आणली जाते मेथड एरियामध्ये. मग मेथड एरियामध्ये काय असतं रे, ऍक्च्युली मेथड एरियामध्ये असतात त्याच्या मेथड्स असतील किंवा व्हेरिएबल्स किंवा जो डेटा क्लासमध्ये आहे तो सगळा डेटा आपल्याला मेथड एरियामध्ये मिळतो. त्यानंतर दुसरं म्हणजे हीप सेक्शन. हीप सेक्शनमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण रन टाइमला आणतो, म्हणजेच ऑब्जेक्ट क्रिएट करतो, जसं की न्यू नावाने स्ट्रिंग असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्ट क्रिएट करणं जो आपण रन टाइमला करतो, त्या सगळ्या गोष्टी येतात हीप सेक्शनमध्ये. आता येतो जावाचा स्टॅक. जावाचा स्टॅक म्हणजे काय रे, आपण कुठलीही मेथड रन करतो, तर ज्या वेळेस आपण एखाद्या मेथडला कॉल करतो त्यावेळेस त्या मेथडची स्टॅक फ्रेम आधी जावाच्या स्टॅकमध्ये पुश होते आणि मग पुढच्या गोष्टी एक्झिक्यूट होतात. मित्रांनो, सपोज आता आपली सगळ्यात एंट्री पॉईंट फंक्शन हे मेन असतं, म्हणून मेन मेथड ही सगळ्यात आधी जावाच्या स्टॅकवरती असं समजून घेऊयात. सो मेन मेथडची स्टॅक फ्रेम सगळ्यात पहिले जावाच्या स्टॅकमध्ये पुश होते. मित्रांनो, आता चौथा पार्ट येतो तो म्हणजे पीसी रजिस्टर. आता पीसी रजिस्टरचं काम असं असतं की ह्या लाईन नंतर कुठली लाईन एक्झिक्यूट करायची, त्यानंतर कुठली लाईन एक्झिक्यूट करायची, हा सगळा फ्लो पीसी रजिस्टरमध्ये ठेवलेला असतो. आणि लास्टला येतो नेटिव्ह मेथड स्टॅक. मित्रांनो, हे काय असतं माहिती का? थोडा वेळ पूर्वी मी बोललो की जावा इंटरनली सी लँग्वेजला कॉल करतो, म्हणजेच जावा इंटरनली नेटिव्ह गोष्टींना कॉल करतो. तर ज्या वेळेस जावाचा प्रोग्राम आपण रन करतो त्यावेळेस तो रन करताना जेव्हा जेव्हा आपल्याला नेटिव्ह गोष्टींची गरज पडेल, म्हणजेच सी लँग्वेज किंवा ज्या नेटिव्ह मेथड्स असतील त्याची गरज पडेल, त्यावेळेस जावाचा JVM हा त्या गोष्टी इथून घेत असतो मित्रांनो. सो या ठिकाणी येतो ऍक्च्युली नेटिव्ह मेथड एरिया. आता आपण 5 गोष्टी तर क्लिअर झाल्या आपल्या. एक म्हणजे मेथड एरिया, जिच्यामध्ये डॉट क्लास फाईल लोड केली जाते. ज्यावेळेस लोडर असतो तो काय करतो की डॉट क्लास फाईल मेथड एरियावरती आणतो. सेकंड म्हणजे हीप सेक्शन.
ज्याच्यामध्ये जे जे ऑब्जेक्ट बनतील म्हणजे डायनामिक सगळ्या गोष्टी त्या सगळ्या हिप सेक्शनमध्ये आणल्या जातात. त्याच्यानंतर असतो जावाचा स्टॅक मित्रांनो. जावाच्या स्टॅकमध्ये प्रत्येक मेथडची स्टॅक फ्रेम पुश केली जाते. नंतर येतो पीसी रजिस्टर. पीसी रजिस्टर एक एक लाईनचं इन्स्ट्रक्शन म्हणजेच ह्या लाईन नंतर कुठली लाईन एक्झिक्यूट करायची, त्यानंतर कुठली लाईन एक्झिक्यूट करायची, ह्या सगळे काम असतं पीसी रजिस्टरचं. आणि नेटिव्ह मेथड स्टॅक म्हणजेच जावाच्या नेटिव्ह मेथडच्या ज्या गोष्टी असतील, सपोज नेटिव्ह मेथड मधली नेटिव्ह याच्यामधली एखादी XYZ मेथड असेल, ती आणली जाते या ठिकाणाहून आणि तिची स्टॅक फ्रेम पुश होते नेटिव्ह मेथड स्टॅकमध्ये. म्हणजेच नेटिव्ह गोष्टींच्या मेथडची स्टॅक फ्रेम ही नेटिव्ह मेथड स्टॅकमध्ये पुश होते आणि जावाच्या ज्या गोष्टी असतील त्या जावाच्या मेथडची स्टॅक फ्रेम ही जावाच्या स्टॅकमध्ये पुश होते मित्रांनो. सो आता आपल्याला हे 5 गोष्टी क्लिअर झाल्यात. त्यानंतर नेटिव्ह मेथड एरिया ही पण गोष्ट क्लिअर झाली. आणि आता इंटरप्रिटर, JIT कंपायलर आणि त्यानंतर गार्बेज कलेक्टर ह्या 3 गोष्टी येतात. आता JNI म्हणजे काय मित्रांनो, तर जावा नेटिव्ह इंटरफेस. JNI हा ब्रिज आहे जो नेटिव्ह मेथड एरिया, त्यानंतर JIT कंपायलर, इंटरप्रिटर, गार्बेज कलेक्टर आणि हा वरचा 5 यांचा भाग, या तिघांना JNI कनेक्ट करतो मित्रांनो. सो आता लास्टला बघूयात आपण JIT कंपायलर म्हणजेच काय रे. ज्या वेळेस एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होत असेल, सपोज फॉर लूप असेल आणि तुम्हाला माहिती आहे सपोज आपण एक फॉर लूप लिहिला आणि त्या फॉर लूपमध्ये एखाद्या गोष्टीला 10 वेळेस कॉल जात असेल, तर आपण काय 10 वेळेस त्याची गोष्ट पुन्हा पुन्हा एक्झिक्यूट करणार, काही स्टॅक फ्रेमवरती पुश जाऊन पुन्हा पुन्हा कॉल करू. त्यावेळेस JIT कंपायलर पिक्चरमध्ये येतो. JIT कंपायलरमुळे जावाचं एक्झिक्युशन फास्टर झालं. लास्टला येतो मित्रांनो गार्बेज कलेक्टर. गार्बेज कलेक्टरचं काम असतं ऑब्जेक्टला डिलीट करणं. मित्रांनो विचार करा, आपण एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करतो, ठीक आहे. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर तो ऑब्जेक्ट डिलीट पण होणं महत्वाचं येणार आहे, कारण ज्या वेळेस ऑब्जेक्ट क्रिएट होतो, मल्टिपल ऑब्जेक्ट आपण ज्यावेळेस क्रिएट करू त्यावेळेस मेमरी फुल होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ज्यावेळेस ऑब्जेक्टचं काम संपेल त्यावेळेस आपण त्या ऑब्जेक्टला डिलीट करणंही गरजेचं असतं. सो मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट समजली की जावाचे फायदे काय आहेत. तो जावा हा सिंपल आहे कशापेक्षा, C++ लँग्वेजपेक्षा, कारण जावा ही लँग्वेज नंतर सिंपल बनवली गेली. त्यानंतर जावा ही सिक्युअर लँग्वेज आहे कारण जावामध्ये पॉइंटर्स नाही आहेत. त्यानंतर जावा ही रोबस्ट लँग्वेज आहे. रोबस्ट का म्हणतोय रे, कारण जावामध्ये एरर हँडलिंग अगदी स्ट्रॉंग पद्धतीने हँडल केलं गेलं आहे. सो स्ट्रॉंग एरर हँडलिंग. त्यानंतर जावामध्ये OOPचा यूज केला गेला आहे. त्याचप्रमाणे जावा ही मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मल्टी थ्रेडिंग जी आपण लास्टला बघू ऑलमोस्ट जावाच्या सिरीजच्या लास्टला. आणि जावा ही पोर्टेबल आहे मित्रांनो, म्हणजे जावा ही कुठेही रन होऊ शकते. भले ती OS मॅक OS असो, भले ती OS लिनक्स OS असो किंवा ती OS विंडोज OS असो, प्रत्येक ठिकाणी जावाचा कोड हा रन होणार आहे. सो आज आपण काय शिकलो मित्रांनो, आज आपण शिकलो C++ आणि जावा यांच्यामधला काय डिफरन्स आहे, यांच्यामधलं इव्हॉल्युशन कसं झालं, यांची हिस्ट्री काय आहे, कोणती गोष्ट कधी आली हे आपण शिकलो. त्याचप्रमाणे आपण शिकलो की जावा का बनलं, त्याचं रिझन समजलं आपल्याला की जावा कोणता प्रॉब्लेम येत होता आणि त्यामुळे आपण नंतर जावा हे डेव्हलप केलं गेलं ते समजलं. त्याचप्रमाणे आपण शिकलो वोरा, जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट का आहे ही गोष्ट शिकलो. आणि लास्टला शिकलो आपण की JVM काम कसं करतं, JVMचं इंटरनल आर्किटेक्चर कसं आहे. जावाला म्हणतो ना आपण की जावा ही सिक्युअर लँग्वेज आहे किंवा जावाचा परफॉर्मन्स नेक्स्ट लेवल आहे. का नेक्स्ट लेवल आहे, का सिक्युअर आहे, का रोबस्ट आहे. सो हे सगळं पॉसिबल आहे मित्रांनो JVM मुळे. आज आपण JVMचं इंटरनल शिकलो. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जावाचा सेटअप आणि पहिला प्रोग्राम रन करणार आहोत. सो जर तुम्हाला पुढचं लेक्चर बघायचं असेल तर ड्रीम टू डेवला सबस्क्राईब करा. चलो भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.